डॉक्टरांनीही केलं. तो नावाडी आपलं गप गुमान बोट चालवत होता. हा डॉक्टर उठला आणि त्यांनी त्या नावाड्याला विचारलं, का रे नावाड्या, तुला काही औषध पाण्याचं काही ज्ञान आहे का? काही कळतं का तुला डॉक्टर कितलं? तो नावाडी म्हणतो, नाही दादा, मी 4थी शिकलेला, मला काय येतं, केवळ एक एवढं नाव चालवता येते, याच्याने माझं प्रपंच भागतं, एवढंच मला ज्ञान आहे, मला त्या औषधातलं काही ज्ञान नाहीये. डॉक्टर काय म्हणतो, अरे अरे नावाड्या, तुझं तर 25% जीवन वाया गेलं. असं कोण म्हणतो कुणाला? डॉक्टर म्हणतो नावाड्याला. मग डॉक्टराचं प्रवचन करून झालं. मग त्याच्या शेजारी इंजिनियर बसला होता. मग तो म्हणला, यांनी प्रवचन दिलं म्हणजे मलाही प्रवचन केलंच. मग तो इंजिनियर उठला आणि त्यांनी नावाड्याला म्हटलं, का रे नावाड्या, तुला काही घर बांधकामातलं काही कळतं का? त्यातलं काही तुला ज्ञान आहे का? तो म्हणतो, नाही दादा, मी 4थी शिकलेला, मला काही त्यातलं घर बांधकामातलं ज्ञान नाही. मग तो इंजिनियर उठतो आणि म्हणतो, अरे अरे नावाड्या, तुझं तर 50% जीवन वाया गेलं. असं कोण कुणाला म्हणतं? इंजिनियर वाला कुणाला म्हणतो? नावाड्याला म्हणतो. ह्याचं प्रवचन करून झालं. आता या दोघांनी प्रवचन केलं म्हणल्यास तिसऱ्याने केलंच पाहिजे, असं कुणाला वाटलं? वकील वाल्याला वाटलं, है की नाही? मग तो वकील उठला आणि त्यांनी नावाड्याला विचारलं, का रे नावाड्या, तुला काही वकिलीतलं ज्ञान आहे का? कुठला गुन्हा केल्यावर कुठलं कलम बसतं यातलं तुला काही ज्ञान आहे का? तर तो नावाडी म्हणतो, नाही दादा, मला काहीच माहिती नाही, मी 4थी शिकलेला हो, यातलं मला काही ज्ञान नाही. मग तो वकील म्हणतो, नावाड्या, तुझं तर 75% जीवन वाया गेलं. आता बघा, या तिघांनी जास्त शिक्षण केलं म्हणून त्याला आपण हिणवलं पाहिजे असं आहे का? नाही ना. पण बघा, ज्याच्या पाठीशी कोणी नसतं ना, त्याच्या पाठीशी मागे पुढे उभा प्रत्यक्ष देव उभा असतो. नाव तरत तरत नदीच्या मध्यभागी आली आणि मध्यभागी आल्यानंतर अचानक त्या नावेमध्ये छिद्र झालं. नदीतलं पाणी हळूहळू यायला लागलं ना नावेमध्ये, पायापर्यंत आलं, हळूहळू गोठ्यापर्यंत आलं. हे तिघं घाबरले ना. हा डॉक्टर, इंजिनियर, वकील आता ह्या नावाड्याला म्हणू लागला, अरे आता कसं होणार रे, बोटीत तर पाणी शिरलं. आता नावाडी काय बोलतो बघा, लक्ष द्या. नावाडी त्या तिघांना आता प्रश्न विचारतो. डॉक्टर, वकील आणि इंजिनियर, त्या तिघांना प्रश्न विचारतो, तुम्हाला पोहता येतं का? ते म्हणते, मला माझ्या क्षेत्रातलं ज्ञान आहे पण पोहायचं ज्ञान नाही. नावाडी म्हणतो, तुमचं तर 100% जीवन वाया गेलं. तो नावाडी पाण्यात उडी मारतो आणि किनाऱ्याला जातो. हे तिघं पाण्यातच बुडून जातात. सांगण्याचं याच्यातनं तात्पर्य असा की जगण्यासाठी जे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे त्याचं पहिलं ज्ञान करून घेतलं पाहिजे. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये 4 गोष्टी आपल्या जीवनामध्ये नियमन करून दिलेली आहे. 25 वर्षाचं असताना, म्हणजे जोपर्यंत जन्मल्यापासून ते 25 वर्षापर्यंत त्या विद्यार्थ्याने, विद्यार्थी दशेत असतो तो व्यक्ती, त्यांनी केवळ एक ज्ञानच ग्रहण केलं पाहिजे. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. जोपर्यंत ब्रह्मचारी अवस्थेमध्ये आहे, म्हणजे आता मी सध्या विद्यार्थी आहे, एक ब्रह्मचारी अवस्थेत आहे, मग या वयात काय केलं पाहिजे? केवळ एक ज्ञानच घेतलं पाहिजे. 25 वयापासून ते 50 वयापर्यंत प्रपंच केला पाहिजे. 50 पासून ते 75 वयापर्यंत हळूहळू गृहस्थ आश्रमातून बाहेर आलं पाहिजे. आणि तदनंतर विरक्त झाल्याच्या नंतर 75 ते 100 वयामध्ये संन्यास घेतला पाहिजे. हे पूर्वीच्या लोकांनी किंवा पूर्वजांनी ही नियम लावून दिलेले होते. जीवनामध्ये एकदा अज्ञान आलं की आपलं जीवन हे वायाला जातं. म्हणून आपण आपल्या जीवनात ज्ञान करून घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात, ते विशेष स्वरूपाचं
जे बरोबर ज्ञान आहे ते ज्ञान संपादन करून घ्या, ते ज्ञान पैगा बरवे. आणि अजून एक सांगायचं झालं तर हे ब्रह्मज्ञान कुठून निर्माण झालं असंही प्रश्न पडू शकतो. तर ज्ञानोबारायांनी याचं उत्तर हरिपाठ ग्रंथामध्ये गुरु परंपरेच्या 6व्या क्रमांकाच्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. आदिनाथ मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. सांगताना अतिशय आनंद होतो. तर ते मूळ आहे नाथ संप्रदाय. आदिनाथ गुरु. आदी म्हणजे आदिनाथ गुरु या शब्दाचा थोडक्यात अर्थ सांगते. आदी म्हणजे प्रथम, नाथ म्हणजे जो सृष्टीचा मालक आहे त्याला नाथ म्हणतात. आणि गुरु या शब्दाचा अर्थ असं होतो, गु अधिक रू या दोन धातूपासून गुरु हे शब्द तयार झालं. आणि रू या शब्दाचा अर्थ असं होतं ज्ञान किंवा प्रकाश. म्हणजे जे आपल्याला अंधकार रूपी अज्ञानापासून दूर करून प्रकाश रूपी असलेल्या ज्ञानापर्यंत घेऊन जातात त्यांना गुरु असं म्हणतात. मग या ब्रह्मांडातले ज्ञानाचा प्रवाह चालू झाला, ते ज्ञानदेवासार चोजविले. बरोबर, ज्ञानोबारायांपर्यंत हे ज्ञान आलं.